खासदार आणि ज्यांनी बरेच वर्ष पैलवानी केली ते रामदास तडसजी, सन्माननीय बाळासाहेब लांडगे, महापौर प्रवीणजी दटके, आमदार सुधाकरराव देशमुख, सुधीरजी पारवे, कृष्णाजी खोपडे, समीरजी मेघे, मिलिंदजी माने, आमदार श्री रेड्डीजी, सुधाकरराव कोळे, विकासजी कुंभारे, गिरीजी व्यास, आमचे सहकारी आमदार आणि कुस्ती क्षेत्रात विशेष रस घेणारे महेशजी लांडगे, आशिषजी देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निशाताई सावरकर, श्री गणेश कोहळे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात पहिले सगळ्या पैलवानांना राम राम. राम राम पैलवान. आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ 28 वर्षानंतर विदर्भातल्या नागपूरच्या या भूमीवर महाराष्ट्र केसरी आपण आयोजित करू शकलो. मी बाळासाहेब लांडगे आणि चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघांचे आभार मानेन की या भूमीला इतक्या वर्षानंतर इतक्या चांगल्या पैलवानांचं दर्शन आपण घडवलं. खरं म्हणजे कुस्ती हा आपल्या देशातला अतिशय लोकप्रिय खेळ आहे. आधी आपण लाल मातीतली गोद्यातली कुस्ती लढायचो, हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे नियम बदलले आणि आता गादीवरची कुस्ती आली, गोद्यावरची गेली. पण तरी देखील महाराष्ट्रातले आणि देशातले जे पैलवान आहेत, जे जे नियम आले त्या नियमांचं पालन करून त्यांनी जगामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी गाजवलं. आणि मला विश्वास आहे की आपले महाराष्ट्रातले जे सगळे पैलवान आहेत हे निश्चितपणे आपण जे ठरवलं आहे की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदकं मिळवायची आहेत, तर पदक मिळवणारा हा आपल्या महाराष्ट्रातलाच पैलवान असेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं म्हणजे आज बाळासाहेब आपण अनेक या ठिकाणी मागण्या ठेवल्या आहेत. मी आपल्याला विश्वास देतो की राज्य सरकार पूर्णपणे याबद्दल सकारात्मक आहे. खेळाला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याच्या पाठीमागे राजमान्यता उभी केली पाहिजे आणि ती राजमान्यता उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे आपलं खेळाचं क्षेत्र दुर्लक्षित झालं. आपण जे पुरस्कार देतो तेही वेळेवर देत नाही. मला आता सांगितलं खाशाबा जाधव स्पर्धा जी आहे ती 2 वर्षापासून झालेलीच नाही. मला असं वाटतं की असं करून चालणार नाही आणि म्हणून निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मागच्या वर्षी आपण हा नियम केला की त्या वर्षीचे पुरस्कार त्या वर्षी द्यायचे. काही जुने पुरस्कार आपण मागच्या वर्षी दिले आणि दरवर्षी जे काही पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने दिले जातात ते वेळेवर मिळाले पाहिजे, असाच आपला प्रयत्न आहे. पण तरी देखील ही गोष्ट खरी आहे की क्षेत्र कुस्तीचं असो की खेळांचं असो, अजूनही सरकारने खूप गोष्टी करणं शिल्लक आहे. आताच मला या ठिकाणी एक निवेदन मिळालं की जो महाराष्ट्र केसरी बनेल त्याला थेट तुम्ही पोलीस विभागामध्ये घ्या. मी आपल्याला आश्वस्त करतो, कुठल्या पदावरती आज घोषित करत नाही कारण मला ते जरा चेक करावं लागेल. पण जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला चांगल्या पदावर पोलीसमध्ये थेट नियुक्ती हे निश्चितपणे आम्ही यापुढे देऊ. कारण महाराष्ट्र केसरी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि हा एकच होतो. त्यामुळे असा हा एक महाराष्ट्र केसरी आपल्या पोलीस विभागाची शान देखील झाला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही कारवाई करू. आज खरं म्हणजे आपल्यापैकी कोणी भाषण ऐकण्यात इंटरेस्टेड नाही आहे, कारण अंतिम कुस्ती या ठिकाणी व्हायची आहे, ती आपल्या सगळ्यांना पाहायची आहे, ती मला देखील पाहायची आहे आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. पण पुन्हा एकदा बावनकुळेजींचं, बाळासाहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना जे या क्षेत्रातले आहेत त्यांना एवढं सांगतो, महाराष्ट्राचं सरकार आपल्या पाठीशी आहे. चांगल्या प्रकारे आपण एक क्षेत्र विकसित करू हा विश्वास आपल्याला देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.